आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच, ते बघू. देवाच्या मनात असेल तर तेही होईल. हे शब्द आहेत उद्धव ठाकरेंचे. कधीचे? तर मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी मातोश्रीवर कार्यकर्त्यांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल असं विधान केलं. आणि त्याचवेळी शेजारी उभे असलेले आदित्य ठाकरे अनिल परबांच्या कानात काहीतरी बोलले. चर्चा सुरू झाली. मुंबईत ठाकरेंचा महापौर बसायचे चान्सेस किती, या शक्यतेची. मग उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली आणि त्याही वेळी बोलताना त्यांनी एक उल्लेख पुन्हा केला. मुंबईत आमचा महापौर व्हावा अशी आमची इच्छा होतीच, अजूनही आहे. साहजिकच त्याच चर्चा पुन्हा सुरू झाल्या. मुंबईत ठाकरेंचा महापौर बसायचे चान्सेस किती, त्याच प्रश्नाचं उत्तर देणारी, ठाकरेंच्या स्टेटमेंट मागचं गणित सांगणारी ही स्टोरी. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरती संपू शकत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि एकनाथ शिंदेंना लक्ष केलं. पण त्यानंतर त्यांचं वाक्य होतं, आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच, देवाच्या मनात असेल तर तेही होईल. एवढ्यावरच न थांबता उद्धव ठाकरेंनी फोडून आणलेल्या माणसांचे टेन्शन त्यांना आहे, मला नाही, असंही स्टेटमेंट केलं. थोडक्यात एका बाजूला शिंदे नगरसेवकांना हॉटेलमध्ये बोलवतात, हे नगरसेवक 3 दिवस हॉटेलमध्येच मुक्कामी राहतील असं सांगण्यात येतं. दुसऱ्या बाजूला ठाकरे माणसं टिकून ठेवण्याबद्दल विधान करतात. साहजिकच प्रश्न येतो, ठाकरे नगरसेवक फोडणार का? आणि आत्ता जे सत्तेत बसणार आहेत ते नगरसेवक का फुटतील? मुळात शिंदेंनी शिवसेनेत फूट पडल्यानंतरच ठाकरेंचे बरेच नगरसेवक गळाला लावले होते. 2017च्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी 53 नगरसेवकांचं बळ शिंदेंकडे होतं. शिंदेंनी त्यातल्या जवळपास सगळ्याच नगरसेवकांना पुन्हा संधी दिली. काही ठिकाणी त्यांच्या कुटुंबातली माणसं उतरवली. अगदी शेवटच्या क्षणीही ठाकरेंच्या शिवसेनेतून आलेली माणसं घेतली. पण तरी शिंदेंच्या जागा निवडून आल्या 29. इकडे ठाकरेंकडे 31 नगरसेवक होते, त्यांनी आकडा नेला 65 वर. आता शिंदेंच्या 29 नगरसेवकांमध्ये कित्येक नगरसेवक असे आहेत जे एकसंध शिवसेना असताना ठाकरेंच्या नेतृत्वात नगरसेवक झाले होते. त्यामुळे ठाकरेंचा थेट कनेक्ट आहेच. त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईत जेव्हा शिंदे विरुद्ध ठाकरे सामना झालाय तेव्हा उद्धव ठाकरे वरचढ ठरलेत. लोकसभेला 3 ठिकाणी सामना झाला, ठाकरेंनी 2-1ने बाजी मारली. विधानसभेला ठाकरेंचे मुंबईत 10 आमदार निवडून आले, शिंदेंचे फक्त 6. त्यामुळे मुंबईत ठाकरेच वरचढ आहेत हे वेळोवेळी दिसून आलंय. त्यात आता ठाकरेंबद्दल तयार झालेली वातावरण निर्मिती, उद्धव ठाकरेंनी हातात सत्ता सोबत माणसं नसताना खेचून आणलेल्या जागा, यामुळे भविष्याचा विचार करून ठाकरेंच्या गळाला शिंदेंचे नगरसेवक लागू शकतात. कारण सत्तेचं पाठबळ प्लस ठाकरेंचं वातावरण हा फॅक्टर भविष्यातली बेरीज लावणारा ठरू शकतो. त्यामुळेच ठाकरेंचं माणसं सांभाळण्याबद्दलचं स्टेटमेंट आणि शिंदेंचे नगरसेवक हॉटेलला मुक्कामी राहणं या गोष्टी ठाकरेंचा महापौर बनवायचा चान्स तयार करतात. आणि असा चान्स अशक्य नाही हे 4 वर्षाआधी शिवसेनेच्याच आमदारांनी दाखवून दिलंय. आता शेवटचा मुद्दा म्हणजे हे ठाकरेंचं दबावाचं राजकारण आहे का? मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यावर भाजपला शिंदेंची असलेली गरज अधोरेखित झाली. दुसऱ्या दिवशी सकाळीच शिंदेंनी हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात करत भाजपला सूचक इशारा दिला. अशात शिंदेंनी फक्त महापौरपदाचीच मागणी केली नाही तर त्यासाठी भाजपची खेळी बिघडवण्याची धमकीही दिली आहे, असं बोललं जाऊ लागलं. आता एकनाथ शिंदेंच्या राजकारणाचा पॅटर्न लक्षात घेतला तर शिंदे आपली बार्गेनिंग पॉवर टिकून ठेवण्यात वस्ताद आहेत. शिंदे महापौरपदाची आखणी किती रीतसर करू शकतात आणि त्या ताकदीच्या जोरावर आणखी कुठली समीकरणं आपल्या बाजूने वळवू शकतात याची जाणीव भाजपला सुद्धा आहे. मग अशावेळी शिंदेंवर दबाव टाकायचा असेल तर भाजपला आपला पर्याय खुला आहे किंवा त्या चाचपणीसाठी आपण रेडी आहोत, हा दबाव तयार करायला ठाकरेंनी सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंच्या स्टेटमेंटनंतर लगेचच आदित्य ठाकरेंनी परवांच्या कानात काहीतरी सांगणं हे याच चर्चांबद्दल होतं का, असा प्रश्न लगेचच चर्चेत आला. त्यामुळे मुंबईत शिंदेंचा महापौर नको असेल तर ठाकरे फक्त शिंदेंवर दबाव टाकण्यासाठी आपला महापौर देवाच्या मनात असेल तर होईल असं म्हणतायत का, ही शक्यता कायम आहेच. ठाकरेंच्या देवाच्या मनात असेल तर महापौर होईल या स्टेटमेंटबद्दल विचारल्यावर फडणवीसांनी आधी माझी इच्छा की वरच्या देवाची इच्छा असा प्रतिप्रश्न केला आणि नंतर वरच्या देवानेच महायुतीचा महापौर करायचा आहे हे ठरवलं आहे. मी, एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षांचे नेते मिळून महापौर ठरवू असं विधान केलं, ज्याला ठाकरेंनी वरच्या देवाच्या मनात मेव्याच्या नाही असा टोला दिला. पण या टोलाटोलवीच्या नादात ठाकरेंनी महापौर पदाच्या लक्ष्यावर आपला बाण मारला आहे. फक्त हा बाण लक्ष्यापर्यंत पोहोचवायला कुठल्या अनपेक्षित बेरजा कामी येतात यावर ठरेल ठाकरेंचा महापौर होण्याचे चान्सेस किती आहेत. तुम्हाला काय वाटतं? ठाकरे मुंबईत आपला महापौर बसवण्यासाठी चाल करतील का आणि केलीच तर ती यशस्वी ठरेल का?
तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा. आणि असेच माहितीपूर्ण आणि राजकीय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या फोनमध्ये बघण्यासाठी आपल्या हक्काचा चॅनल म्हणजेच महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.